नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संगीता क्रिएशन्स 1419। तर चला म्हटलं आज आपल्या मैत्रिणींसोबत सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन शेअर करूयात। तर सध्या खूप ट्रेंड आहे या स्लीव्ज डिझाईनचा, लॉंग स्लीव्ज त्यामध्ये पप आणि कटवर्क स्लीव्ज डिझाईन। तर स्लीव्ज कशी शिवायची ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आता मी ते तुम्हाला लॉंग स्लीव्जचं विथ पप कटिंग दाखवणार आहे, शिवाय कट वर्क खालच्या बाजूने दंडघेराच्या बाजूने कसं द्यायचं तेही पहा। तर सुरुवातीला आपण स्लीवची कटिंग पाहूया। तर उंची मला इथे ठेवायची आहे 10 इंच, तर मी 10.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर 34 साईज चेस्ट आहे म्हणून स्लीवची उंची 7 इंच घेतलेली आहे। कॅप हाईट घेणार आहोत 3.25 इंच। आता मैत्रिणींनो, तुम्ही म्हणताल की प्रत्येक साईजनुसार प्रत्येक चेस्ट साईजनुसार स्लीवचं कटिंग कसं करायचं, तर त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी शेअर केलेला आहे। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तो पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक चेस्ट साईजनुसार परफेक्ट स्लीवचं कटिंगसुद्धा करता येईल। शिवाय कॅप हाईट किती घ्यायची, स्लीवची उंची किती घ्यायची आणि स्लीवचं बाहेरचा आर्मोल आणि आतला आर्मोल परफेक्ट मेजरमेंट कसं देऊन घ्यायचा हे तुम्हाला सर्व त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आता इथे पहा, मी कॅप हाईट आणि जी उंची घेतलेली आहे ती मिळवून मध्ये सेंटर लाईन आखली। सेंटर लाईनची पुन्हा मध्य काढलाय आणि या मध्यापासून बाहेरचा आर्मोल दिलाय आणि पुन्हा मध्यापासून खाली जी लाईन आहे त्याचा मध्य काढून आतला आर्मोलचा शेप दिलाय। हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि आता या व्हिडिओमध्ये जर सांगत बसले तर खूप वेळ होईल, म्हणून तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा, मी लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये देते। तर पहा मैत्रिणींनो, इथे मी दंडघेर वगैरे देऊन घेतलंय आणि जे स्लीवचं मार्जिन आहे आपण ब्लाऊजला दिलेलं तेवढं दिलेलं आहे, मी 1.5 इंच दिलेलं आहे। तर आता इथे आपण फुगाबाई बनवणार आहोत, त्यासाठी मी 2.5 इंचावर मार्किंग केले। तुम्ही इथे 3, 3.5, 4, 5 पर्यंत घेऊ शकता, ते तुमच्या पप किती घ्यायचा आहे त्यावरती अवलंबून आहे। इथे मला नॉर्मल 3-4 प्लेट्सचा आणि शिवाय चेस्ट साईज कमी आहे म्हणून मी 2.5 इंचाचाच पप घेतलेला आहे आणि हीच पुढं 2.5 इंच घेतलंय आणि ह्याचा बॉक्स या पद्धतीने तयार करून घेतलाय। तुम्ही हा जो स्लीव्ज आहे त्याचा मध्य काढून सुद्धा घेऊ शकता। जसं की मी तुम्हाला आधी पण म्हटलं की हे सर्व डिपेंड आहे की तुम्हाला फुगा किती ठेवायचा आहे। मी इथे 2.5 इंचाचीच उंची घेतली आहे आणि 2.5 इंचाचाच बॉक्स तयार केला आहे आणि या पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे पहा आणि हा आकार या पद्धतीने देऊन घेतलाय। त्यानंतर इथे करायचं आहे स्लीवचं कटिंग। आता इथे आपण जो सेंटर पॉईंट काढला होता त्याला कट द्यायचे आहेत, कारण या कटपर्यंतच आपण प्लेट्स टाकणार आहोत। आता आपण सगळ्यात आधी इथे अस्तरवरती कटिंग करून घेतलेला आहे आणि अस्तर घेतानाच मी 4 फोल्डमध्ये घेतलेला आहे। तुम्ही हवं तर अगोदर पेपर पॅटर्नवरती कटिंग करून मग डायरेक्ट कपड्यावरती ठेवून कटिंग करून घ्या नवीन असताल तर, आणि जुन्या असताल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की आपण करू शकतो तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा कटिंग करू शकता। आता मी ते कपड्यावरती सोबत कटिंग केलेलं आहे आणि हो, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की मी इथे मार्किंग करताना तर आतला आर्मोल दिलाय, पण कटिंग करताना आतल्या आर्मोलवर कटिंग केलेलं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि पहा, आता जे काही कापड आहे ब्लाऊजचं त्यावरती मी अस्तरचं कापड ठेवलंय आणि जवळजवळ मी ते 1 इंच मार्जिन एक्स्ट्राचं सोडून मेन फॅब्रिकचं कटिंग केलेलं आहे। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने घ्या, कारण स्लीव्ज जोडताना कमी जास्त होऊ शकतं। तुम्ही अर्धा इंचही ठेवू शकता तुमच्याकडे जास्त कापड नसेल तर, पण हो, अस्तरपेक्षा जे ब्लाऊजचं कापड आहे ते थोडं नेहमी एक्स्ट्रा ठेवायचं। आता मी इथे तुम्हाला कट वर्कची डिझाईन दाखवणार आहे, त्यासाठी कट वर्कचं मार्किंग करायचं आहे। तर सुरुवातीला मी जसं बोलले की मी दंडघेराचं मार्किंग करते, पण कट वर्कची डिझाईन मला डिटेलमध्ये घ्यायची आहे म्हणून मी 1.5 इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा सोडले। तिथं सुद्धा आपण कट घेणार आहोत, पण त्याआधी बाहेरच्या बाजूने मार्जिन सोडून मग इथे तुम्ही छोटी डब्बी घेऊ शकता किंवा झाकण असेल ते घेऊ शकता। आता मला इथे ऐनवेळेस विक्सची डबी मिळाली म्हणून मी ती ठेवली आहे आणि बरोबर खालच्या बाजूने 1 इंचाची लाईन आखून घेतली आणि त्या लाईनवरतीच मी इथं मार्किंग करते। हे खूप महत्त्वाचं आहे, कारण मी सुद्धा सुरुवातीला खालच्या बाजूने लाईन न मारता मार्किंग करायला गेले, पण ते फारसं काही जमलं नाही, म्हणजे ते मार्किंग खालीवर होतं। म्हणून मी तुम्हाला सांगते की आपण इथे खालच्या बाजूने 1 किंवा अर्धा इंचाचं, अर्धा किंवा 1 थोडं कमी होईल,
तुम्ही पाऊण इंच मार्किंग घ्या आणि त्यानुसार तुम्ही कट देऊन बघा. आणि तुम्हाला जास्तच कट नको असेल, म्हणजे जास्त आकार नको असेल, तर तुम्ही अर्धा इंचाचं सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता. आता इथे काय झालं आहे ना, की हे शूटिंग मी रात्रीचं केलं आहे आणि कापडसुद्धा येलो आहे आणि खाली बॅकग्राऊंड पण व्हाईट आहे मशीनचं, त्यामुळे थोडंसं तुम्हाला दिसायला ब्लर दिसत असेल तर थोडं समजून घ्या. आता मी खालच्या बाजूने मार्किंग नाही केलं तर ही स्लीव्ज पलटी करून त्यावर ठेवली आणि त्याच मार्किंगवरती थोडंसं डार्क करून घेतलं आहे. आता ही स्लीव्ज आपण शिवायला घेऊयात. आता इथे शिवताना खूप काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे, कारण मी सुद्धा सुरुवातीला जेव्हा हे कटवर्कचं डिझाईन बनवायला गेली तर माझ्याकडनं पण शिलाई अलीकडे पलीकडे झाली की कटवर्कचा आकार बिघडतो. इथे शिवताना थोडंसं जे आपलं नॉब आहे त्याचं क्लचर जे आहे ते थोडंसं दाबून ठेवायचं आणि मग शिलाई करायची, म्हणजे अगदी वरती पण नाही. आणि शिलाई करताना जो आकार दिलेला आहे त्या आकारावरती शिलाई घ्या, म्हणजे काय होतं की आकार सारखा येतो. तर पहा जो आकार आहे त्या आकारावरती आता मी इथे फास्ट केलेला आहे एडिट करताना, पण इथे मी खूप स्लो शिलाई मारलेली आहे. जो आकार आहे अगदी त्याच आकारावर शिलाई मारायची आहे. आणि मग साईडचं जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते अगदी खेटून कट न करता थोडंसं मार्जिन ठेवून कट करायचं आहे. अगदी जवळून कट केलं तर मग धागे निघू शकतात, त्यामुळे थोडंसं मार्जिन सोडायचं 1/4 इंच आणि मग कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर सेंटरला जो मध्ये जी खाच आहे त्या खाचेमध्ये कट द्यायचे. शिवाय जे वरती आहे गोल आकार त्याला सुद्धा छोटे छोटे कट देऊन घ्या आणि मग पलटून घ्या. तर पहा, हीच खरी खूप ट्रिक्स असते शिवण्याची. तर बऱ्याच बायका काय करतात, ब्लाऊज शिवतात आणि शिलाई झाली किती म्हणून वाद घालतात. तर त्यांना माझं एकच सांगणं आहे, आम्ही आमच्या मनाने पैसे लावत नाही, आम्ही आमच्या कष्टाचेच पैसे लावतो, जास्त नाही. आणि मग कुणी जर ते कष्टाचे पैसे जर ठीक आहे तुम्ही थोडेसे 10-20 कमी करू शकता, पण तुम्ही जर तुमच्या मनाने आमच्या ब्लाऊजचे रेट ठरवायला लागले तर मग मात्र आम्हालाही त्रास होतो, कारण आम्ही तेवढी मेहनत घेऊन शिवलेला असतो. बघायला तर तुम्हाला ही स्लीव्ज अगदी साधी सिंपल वाटते, हिला कुठं बटबटीतपणा नाही, पण ॲक्च्युअलमध्ये ह्या स्लीव्जला शिवण्यासाठी कमीत कमी दोन्ही स्लीव्ज तयार करायला इथे अर्धा तास तरी जातो आणि टोटल ब्लाऊज आपला 1 तासामध्ये होतो. तुम्ही विचार करा की आम्हाला इथे हा प्रत्येक कट द्यायला, त्याला डबल टिबल शिलाई करायला खरं किती वेळ जातो आणि किती मेहनत जाते. त्यामुळे शिलाई देताना आम्ही आमच्या मनाने एक्स्ट्रा सांगत नाही, आम्ही आमच्या कामाचे म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या वेळेचे रेट ठरवतो. तर माझं या व्हिडिओच्या मार्फत स्पष्ट सांगणं आहे, कस्टमरला ज्यांना परवडतं त्यांनी यावं आणि ज्यांना स्वस्तामध्ये मस्त आणि डिझाईनचे ब्लाऊज भेटत असतील तर त्यांनी कृपया करून आमच्याकडे ब्लाऊज शिवायला येऊ नका, हे मी या व्हिडिओमधनं स्पष्ट सांगते. कारण मला बरेच लोक खूप इरिटेट करतात. त्यांना प्रत्येक मागच्या गळ्याला डिझाईन, पुढच्या गळ्याला डिझाईन, स्लीव्जला डिझाईन आणि ब्लाऊजची शिलाई मात्र 250च्या पुढं नाही गेली पाहिजे असा पूर्ण जर तुम्हाला मागचा गळा, पुढचा गळा आणि स्लीव्जची डिझाईन जर कुणी 250मध्ये देत असेल ना तर तुम्ही खुशाल त्यांच्याकडे जावं, आमच्याकडे येण्याचे कष्ट घेऊ नका प्लीज. आणि तुम्ही मैत्रिणी हा जर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हीसुद्धा असं कस्टमरला नेहमी सांगा, कारण आपण फुकट काम करून द्यायला बसलेलो नाही. आपलेही डोळे, पाठ, हात सगळं दुखत असतात, तरीसुद्धा आपण कष्ट घेऊन अशा स्लीव्ज डिझाईन बनवतो, ब्लाऊज डिझाईन बनवतो. तर चला असुद्यात, अशी सुंदर आपली स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही स्लीव्ज डिझाईन आवडली असेल तर कमेंट करून तर मैत्रिणींनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये एका मैत्रिणीने कमेंट केली होती की फ्रंट स्लीव्जचा आकार तुम्ही कसा देता. तर पहा, फुगाबाई शिवल्यानंतर अशा पद्धतीने मी अगोदर आकार देऊन घेते आणि मग शिलाई मारते. पण आता इथे चॉक थोडंसं तुम्हाला दिसत नसल्यामुळे मी थोडासा डार्क वापरला आहे. पहा, आता जे मार्किंग केले अगदी त्या मार्किंगवरती मी शिलाई करून घेतली आणि मग कटिंग केले. कटिंग करायच्या अगोदर शिलाई मारण्याच्या अगोदर कटिंग नका करू, कारण मग अस्तरचं कापड एकीकडे आणि ब्लाऊजचं कापड एकीकडे होऊन जातं. त्यामुळे अगोदर शिलाई मारून घ्या, मार्किंग करून घ्या, शिलाई मारून घ्या आणि मग कटिंग करा. तर असं जमत नसेल डायरेक्ट मार्किंग करायला तर तुमच्याकडे जी तयार स्लीव्ज आपण पेपर पॅटर्नवरती कटिंग केलेलं असतं ते ठेवूनसुद्धा तुम्ही इथं मार्किंग करून घेऊ शकता. तुम्ही जर नवीनच असाल तर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग न करता सिंपल आपल्या कागदावरती कटिंग करा आणि मग अशा पद्धतीने हे कागद शिलाई करून झाल्यानंतर, म्हणजे पप देऊन झाल्यानंतर तुम्ही हे मार्किंग करू शकता.
तर चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.